शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या शेतीचे फेरफार वाटणीपत्राचे आदेश काढून देण्यासाठी चांदूर बाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड आणि खासगी इस्माकरिता तक्रारकर्त्याला 25,000ची लाचेची मागणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली। याचीच पडताळणी केली असता दोघेही दोषी आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार गीतांजली गरड सह एका खासगी इस्माला ताब्यात घेऊन चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले। चांदूर बाजार तालुक्यात तहसीलदारांनी लाचेची मागणीची तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केल्याने चांदूर बाजार तालुक्यात एकच खळबळ उडाली। चांदूर बाजार तहसीलमध्ये वडील शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या शेतीचे फेरफार वाटणीपत्राचे आदेश काढण्यासाठी तक्रारकर्ता फिर्यादीने अर्ज सादर केला होता। अशातच आदेश काढून देण्यासाठी चांदूर बाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह खासगी इसमांकरिता तक्रारकर्त्याला 25,000ची लाचेची मागणी करण्यात आली। यात तडजोड अंती 20,000 रुपये स्वीकारण्याचे ठरलेत। याचीच तक्रार फिर्यादी इसमांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची सखोल पडताळणी केली असता दोघेही दोषी आढळून आलेत। त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली गरडसह एका खासगी इसमाला ताब्यात घेऊन चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बहाकार, पोलीस उपाधीक्षक मंगेश मोहोड, पोलीस उपाधीक्षक विजय पंधरे, पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस कर्मचारी प्रमोद रायपुरे, युवराज राठोड, निलेश राठोड, महेंद्र साखरे, उमेश भोपते, वैभव जायले यांनी केली।